माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना, आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं 20% निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतंय। कांद्याचा खर्च 1500 रुपये, 50% नफा, 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी। या नाफेडनं सुद्धा जे आहे 2250च्या खाली जो आहे त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरला पाहिजे। हे सातत्यानं निर्माण होणारा हा प्रश्न आहे। आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राकडे जाऊन आपले जे कांदा उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला स्ट्रॅटेजी तयार करू, एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामध्ये एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल। भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आमच्या मतदारसंघात राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत गाजलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आहे, एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं। त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात हा एक आपण पर्याय आपण करतोय। मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू, सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू, तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि याच्यातून मार्ग काढू।